आणि ॲक्च्युली आम्हाला येणं सोपं व्हायचं कारण म्हणजे आमचा जो घोडेवाला आम्ही पकडला होता, म्हणजे तो जो माणूस होता त्याचं नाव मला ॲक्च्युली सॉरी माहिती नाही आहे आणि आठवतही नाही आहे. तो लोकल माणूस आहे तिथला आणि तो खूप चांगला होता. तो आमच्या तिघींसाठी, त्यांना कळलं की आमच्या दोन्ही पुरुषांना मारलं आहे तर आम्ही तिघीच उरलो आहे आमच्या परिवारातला, तो पळून नाही गेला. तो म्हटला की मॅडम हम आपको लेके जाएंगे क्योंकि आप हमारी सवारी हो. तो आम्हाला तिघींना घोड्यावर, माझी आई पडली, तिला लागलं, तिला उठता येत नव्हतं, त्या सगळ्या परिस्थितीत त्यांनी तिला उचललं, तिला घोड्यावर बसवलं. माझ्यासोबत ज्या काकू होत्या त्या पूर्ण रक्ताने एका साईडने भरल्या होत्या कारण त्यांच्या जे गणबोटे, कौस्तुभ गणबोटे होते, त्यांचं जे काही रक्त होतं, माझ्या वडिलांचं जे काही रक्त होतं ते पूर्ण आमचं पूर्ण अंग रक्ताने वगैरे चिखलानी पूर्ण भरलेलं होतं. त्या अवस्थेत त्यांनी आम्हाला बसवलं घोड्यावर आणि तो तिकडनं आम्हाला खाली आमच्या ड्रायव्हरपर्यंत घेऊन गेला की आप अभी देखो इधर तक मैं लेके आयो. आणि आम्ही त्यांना म्हणलो पण की आमच्याकडनं पैसे द्यायचे राहिले, कारण ते वडिलांनी आणि काकांनी डील केलं होतं, आम्हाला माहिती नव्हतं की आमच्याकडनं त्यांना पैसे दिले गेलेत की नाही. तर आम्ही त्यांना म्हटलं की तुमचे पैसे राहिले असतील तर आम्ही देतो जायच्या आधी. ते म्हणले नाही, हम ही देते आपको, आप क्या पैसों की बात कर रहे हैं, हम है ना. हमें भी बहुत बुरा लगा है कि आप लोगों के साथ ये हुआ है. सो तिथल्या लोकांना म्हणजे ते रडत होते. आमच्यासोबत जो ड्रायव्हर होता फर्स्ट डेपासून, तो मला म्हणजे जेव्हा आम्ही श्रीनगर एअरपोर्टला आलो, जिकडनं आम्ही रिटर्न येणार होतो पुण्याला, एक हॉल्ट फ्लाईट होती आणि तिथनं आम्ही रिटर्न येणार होतो, तो माणूस माझा हात पकडून डसाडसा रडत होता की सिस्टर ये क्या हो गया आपके साथ. पण माझे वडील आणि ते जे कौस्तुभ गणबोटे होते त्यांचं त्या ड्रायव्हरसोबत आमचं 2च दिवसात इतकं चांगलं ट्युनिंग जुळलं की तो अख्खा वेळ माणूस तो माझ्यासोबत होता. म्हणजे मी त्याला म्हणलं की आप मुझे हेल्प करो, आप किधर मत जाओ. तो गेला नाही, तो आजारी होता तरी तो अख्खा वेळ आमच्यासोबत होता, रात्र दिवस कुठेही. मी त्याला म्हटलं की अभी गाडी निकालो, तो गाडी काढत होता. मी त्याला म्हणलं अभी इधर से उधर जाओ, वो ये लेके आओ, वो लेके आओ. तर सगळं माझ्यासाठी तिथे उभं राहून करत होता. आज मी पुण्यात सकाळी माझ्या वडिलांना त्यांना सगळ्यांना घेऊन येईपर्यंत, माझी जेव्हा एअरपोर्टला आमची फ्लाईट लँड झाली तेव्हा मी फोन चालू केला तर पहिले मला त्याचे 5 मिस कॉल पडलेले दिसले. तो रात्रभर तेव्हाही जागा होता कारण आमची ऑफ वेला फ्लाईट होती, 3:30ची फ्लाईट होती आणि आम्ही पोचणार पहाटे होतो. तर त्याचा मला, मी पहिलं उतरल्यावर त्याला फोन केला की भाई हम पहुंच गए. तर तो म्हणला की मुझे बहुत बुरा लग रहा है. आज तो हॉस्पिटलाइज झाला कारण तो आजारी होता, पण तरी तो आमच्यासाठी पळत होता. म्हणजे माणुसकी होती त्याच्यामध्ये म्हणून आम्ही त्याच्या मदतीने तिथे सर्वाईव्ह करू शकलो. मिलिटरीचं खूप सपोर्ट मिळाला, आर्मीचा खूप सपोर्ट मिळाला, म्हणून तिथून आम्ही सर्वाईव्ह करून इथपर्यंत येऊ शकलो.